शिंदे गटाचे आमदार जास्त होते, मग शिवसेना त्यांचीच कशी झाली? विधिमंडळ पक्षात बहुमत मिळालं म्हणजे मूळ राजकीय पक्षही मिळतो का? एखाद्या पक्षातील काही आमदार वेगळा गट तयार करतात, सरकार बनवतात आणि त्यानंतर म्हणतात की आम्हीच खरा पक्ष आहोत. तर पक्षाच्या मूळ संघटनेचं, पक्ष घटनेचं आणि मतदारांनी दिलेल्या कौलाचं काय? निवडणूक चिन्हावर निर्णय घेताना फक्त आमदारांची संख्या पाहायची की संपूर्ण राजकीय पक्षाची रचना, नेतृत्व आणि पक्ष घटना तपासायची? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जर विधिमंडळ पक्षातील बहुमत म्हणजे राजकीय पक्षाचं बहुमत मानलं तर पक्षांतरबंदी कायद्याचं अस्तित्व तरी कशासाठी? सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या वादात आता याच मूलभूत प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय घटनात्मक संघर्ष उभा राहिलाय. आणि यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी मांडलेला युक्तिवाद थेट शिंदे गटाच्या त्या दाव्याच्या मुळावरच घाव घालणारा ठरतोय. शिवसेनेत 2022 मध्ये बंड झालं, एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या संख्येने आमदार गेले, त्यानंतर सरकार बदललं, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काही महत्त्वाचे निर्णय दिले आणि निवडणूक आयोगानेही शिंदे गटाला खरी शिवसेना मानून धनुष्यबाण चिन्ह दिलं. शिंदे गटाच्या संपूर्ण भूमिकेचा एक महत्त्वाचा आधार होता, तो म्हणजे विधिमंडळातील बहुमत, म्हणजे आमदार आमच्या सोबत आहेत त्यामुळे खरी आमची शिवसेना. पण आता कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात नेमकं याच समीकरणाला प्रश्न विचारला आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद साधा वाटतो, पण त्याचे राजकीय आणि घटनात्मक परिणाम खूप मोठे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या राजकीय पक्षात दुसरा गट निर्माण झाला म्हणून त्या क्षणी पक्षात फूट पडली असा सरळ अर्थ काढता येत नाही. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. विधानसभेत निवडून गेलेले आमदार म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष नव्हे. आमदार हा पक्षाचा प्रतिनिधी असतो, पण पक्षाची ओळख फक्त आमदारांच्या संख्येवर ठरत नाही. पक्षाची संघटना असते, पक्ष घटना असते, पदाधिकारी असतात, कार्यकर्ते असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पक्षाला मतदारांनी दिलेला राजकीय कौल असतो. आणि हाच मुद्दा शिवसेना प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा गट वेगळा झाला तेव्हा प्रश्न फक्त एवढाच नव्हता की कोणाकडे किती आमदार आहेत. खरा प्रश्न होता की शिवसेना पक्षाची मूळ ओळख कोणाकडे आहे? ज्या प्रश्नाच्या तिकिटावर हे आमदार निवडून आले त्या पक्षाचा नेता कोण होता? पक्षाची अधिकृत संघटना कुणाच्या नियंत्रणात होती? पक्ष घटनेनुसार नेतृत्वाची रचना काय होती? आणि त्या पक्षाच्या नावावर, चिन्हावर आणि राजकीय वारशावर अधिकार कोणाचा? कपिल सिब्बल यांनी याच ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं केलं. कारण त्यांच्या मते जर आयोगाने प्रामुख्याने विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर निष्कर्ष काढला असेल तर त्याने राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील मूलभूत फरकच दुर्लक्षित केला. आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की कपिल सिब्बल नेमकं कोणत्या चौकटीतून युक्तिवाद करत आहेत. त्यांनी 2013 आणि 2018च्या शिवसेना पक्ष घटनेचा संदर्भ दिला. उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली नियुक्ती ही त्या पक्ष रचनेनुसार झाली होती असा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे 2022 पर्यंत शिंदे गटाने या पक्ष घटनेच्या वैधतेवर आक्षेप घेतला नव्हता असाही युक्तिवाद करण्यात आला. मग प्रश्न असा, ज्या पक्ष घटनेला तुम्ही अनेक वर्ष मान्य करत होता तिच्या आधारे अस्तित्वात असलेल्या नेतृत्वाला बंडाच्या वेळी अचानक अवैध कसं म्हणता येईल? याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडला. उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांची विधिमंडळातील गटनेते म्हणून नियुक्ती केली होती आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती. म्हणजे ज्यांच्याकडून शिंदे यांना राजकीय आणि विधिमंडळातील अधिकार मिळाले त्याच नेतृत्वाला नंतर हटवून स्वतःचं नवीन नेतृत्व ठरवण्याचा अधिकार बंड करणाऱ्या आमदारांना कुठून आला असा मूलभूत प्रश्न या युक्तिवादातून उपस्थित होतो. आणि इथेच येतो तो 10व्या अनुसूचीचा म्हणजेच पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा गाभा असा आहे की जर आमदारांनी पक्षाच्या अधिकृत नेतृत्व विरोधात जाऊन स्वतंत्र गट तयार केला, पक्षाच्या अधिकृत प्रतोदाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर स्वतःचं नवीन गटनेता व प्रतोद नियुक्त केला तर या सगळ्या घटनांचा पक्षांतरबंदी कायद्याच्या चौकटीत विचार करायला हवा. कारण जर आमदार आधी एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आणि नंतर विधिमंडळातील संख्याबळाच्या जोरावर स्वतःलाच त्या पक्षाचा खरा प्रतिनिधी घोषित करू लागले तर त्याचा थेट परिणाम हा मतदारांच्या कौलावर होतो. मतदाराने व्यक्तीला स्वतंत्रपणे निवडून दिलेलं नसतं, तो पक्षाच्या चिन्हावर मतदान करतो. त्यामुळे मतदाराच्या मताने मिळालेल्या जागांचा वापर करून त्याच पक्षाचं नेतृत्व उलथवून टाकणं आणि नंतर पक्षावरच दावा करणं हा फक्त अंतर्गत पक्ष संघर्ष आहे का की मतदारांच्या कौलाशी संबंधित गंभीर घटनात्मक प्रश्न आहे? याचं उत्तर आता सर्वोच्च न्यायालयाला तपासावं लागणार आहे. आणि म्हणूनच कपिल सिब्बल
सिब्बल यांच्या युक्तिवादात विधिमंडळ पक्ष विरुद्ध राजकीय पक्ष हा संघर्ष इतका महत्त्वाचा आहे। समजा एखाद्या पक्षाचे 100 आमदार आहेत आणि त्यापैकी 60 आमदार वेगळे झाले, तर 60 आमदार म्हणजे संपूर्ण पक्ष का, की ते फक्त त्या पक्षाच्या विधिमंडळातील एका गटाचे प्रतिनिधित्व करतात? पक्षाची संघटना, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाची राजकीय ओळख जर वेगवेगळ्या नेतृत्वासोबत असेल, तर फक्त आमदारांची संख्या पाहून पक्षाची मालकी ठरवता येईल का? हा प्रश्न फक्त शिवसेनेपुरता मर्यादित नाही। आज शिवसेना आहे, उद्या देशातील कोणत्याही पक्षावर अशी परिस्थिती येऊ शकते। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फक्त धनुष्यबाण कोणाला मिळणार यापुरता मर्यादित राहणार नाही। भारतीय पक्ष व्यवस्थेत राजकीय पक्ष म्हणजे नेमकं काय आणि विधिमंडळ पक्ष म्हणजे काय याची घटनात्मक सीमा किती स्पष्ट आहे यावरही या प्रकरणाचा परिणाम होऊ शकतो। आणखी एक धारदार मुद्दा म्हणजे पक्षफुटीचा। कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलं की दुसरा गट तयार झाला म्हणजे पक्षात फूट पडली असं म्हणता येणार नाही। म्हणजे काही आमदार वेगळे झाले, त्यांनी स्वतंत्र बैठक घेतली, नवीन गटनेता निवडला आणि स्वतःला मूळ पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मांडलं, तेवढ्याने राजकीय पक्षाची संस्थात्मक ओळख बदलत नाही। आणि जर हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला तर 2022 मध्ये घडलेल्या घटनांकडे पाहण्याची संपूर्ण चौकटच बदलू शकते। कारण मग प्रश्न पुन्हा तिथेच येऊन उभा राहतो, शिवसेना कुणाची? ज्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त होती त्यांची, की ज्या पक्षाच्या मूळ संघटनेतून, पक्ष घटनेतून आणि राजकीय ओळखीतून हा पक्ष उभा राहिला त्या संस्थेची? उद्धव ठाकरे गटासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांची भूमिका सुरुवातीपासूनच अशी राहिली आहे की शिवसेना ही केवळ विधानसभा किंवा संसदेत बसलेल्या आमदार खासदारांची संख्या नाही। शिवसेना ही एक राजकीय संस्था आहे, तिची स्वतंत्र पक्ष घटना आहे, तिची संघटना आहे आणि तिचा इतिहास आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची एक राजकीय ओळख आहे। या उलट एकनाथ शिंदे गटाची भूमिका अशी आहे की पक्षातील मोठ्या संख्येने निवडून आलेले आमदार त्यांच्या सोबत असल्यामुळे त्यांच्याकडेच खरी राजकीय ताकद होती। त्यामुळे हा संघर्ष आता फक्त 2 गटांचा राहिलेला नाहीये, हा संघर्षच मुळात पक्षाची व्याख्या कोण करणार या प्रश्नाचा झाला आहे। आणि म्हणूनच कपिल सिब्बल यांची ही चिरफाड केवळ कायदेशीर प्रश्नाचा खेळ नाही, ही थेट त्या राजकीय समीकरणाला आव्हान आहे ज्यावर 2022 नंतर महाराष्ट्रातील सत्तेची रचना उभी राहिली। जर विधिमंडळातील बहुमत म्हणजेच राजकीय पक्षाचं बहुमत मानलं तर भविष्यात कोणत्याही पक्षातील मोठा आमदार गट पक्षाचं नेतृत्व बदलू शकतो, स्वतःला मूळ पक्ष म्हणून घोषित करू शकतो आणि पक्षाच्या नावावर व चिन्हावर दावा करू शकतो, असा मार्ग खुला होऊ शकतो। पण जर सर्वोच्च न्यायालय म्हणालं की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षापेक्षा वेगळा आहे आणि पक्षाची ओळख ठरवताना संघटना, पक्ष घटना आणि इतर घटनात्मक निकषांचा विचार करावा लागेल, तर महाराष्ट्राच्या 2022 नंतरच्या राजकारणाचा अर्थच नव्याने लावावा लागू शकतो। म्हणूनच आज सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली ही सुनावणी केवळ धनुष्यबाण कुणाला मिळणार याची लढाई नाही, ही लढाई आहे पक्ष म्हणजे नेमकं काय, पक्ष फूट म्हणजे काय, आमदारांची निष्ठा कुणाशी असावी आणि मतदारांनी ज्या चिन्हावर मतदान केलं त्या चिन्हांचा अधिकार कोण ठरवणार याची। आणि आता खरी उत्सुकता ही आहे की सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण वादाकडे कोणत्या घटनात्मक चौकटीतून पाहणार। कारण कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या दाव्याला एक साधा पण अत्यंत कठीण प्रश्न विचारला आहे, आमदार जास्त असतील म्हणून पक्षही तुमचा होतो का? या प्रश्नाचं उत्तर फक्त शिवसेनेचं भविष्य ठरवणार नाही, ते महाराष्ट्रातील 2022 नंतरच्या संपूर्ण राजकीय घटनाक्रमाचं घटनात्मक मूल्यमापन कसं होणार याची दिशाही ठरवू शकतं। आणि म्हणूनच शिवसेना आणि पक्ष व धनुष्यबाणाच्या लढाईत आता आकड्यांपेक्षा मोठा मुद्दा समोर आला आहे, बहुमत कुणाचं यापेक्षा मूळ पक्ष कुणाचा हा प्रश्न आहे। सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल काय असेल हे आता सांगता येणार नाही, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की कपिल सिब्बल यांनी या सुनावणीत शिंदे गटाच्या आमदारांचं बहुमत म्हणजे पक्षाचं बहुमत या भूमिकेच्या मुळावरच कायदेशीर प्रश्न उभा केला आहे। आता या प्रश्नाचं अंतिम उत्तर सर्वोच्च न्यायालय देणार आहे आणि त्या उत्तरावर फक्त धनुष्यबाणाचं भविष्य अवलंबून नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षफुटीची व्याख्या आणि पक्षाच्या अस्तित्वाची घटनात्मक चौकट किती बदलणार हेही त्यावर अवलंबून आहे। तर तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।